आणि पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली। भारताकडून कधीही आक्रमण होऊ शकतं या भीतीनं पाकिस्तानची झोप उडाली आहे आणि पाकिस्तान किती आणि कसा घाबरलाय याचे 5 मोठे पुरावे एबीपी माझाच्या हाती लागलेत। एकीकडे पाकिस्तान अणुहल्ल्याची पोकळ धमकी देतोय, मात्र प्रत्यक्षात पाकिस्तानची कशी भंबेरी उडाली आहे पाहूया। तर पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर बेपत्ता असल्याचं कळतंय। घाबरलेल्या पाकिस्तानी नेत्यांच्या भारताला पोकळ धमक्या आपल्याला पाहायला मिळतात। पहलगाम हल्ल्यानंतर कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानची झोप उडालेली आहे। पाकिस्तानी सरकारपासून सैन्यापर्यंत प्रत्येक जण घाबरलेला आहे आणि सातत्यानं हे युद्ध कसं टाळता येईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसतंय। तर पहिला पुरावा हा पाकिस्तान घाबरल्याचा की मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली। भारताकडून संभाव्य आक्रमणानं झोप उडालेल्या पाकिस्तान सरकारनं सगळा देश झोपलेला असताना मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली। पाकिस्तानच कसा पीडित आहे हे दाखवण्याचा पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी प्रयत्न केला। भारत येत्या काही तासात आक्रमण करेल अशी भीती त्यांनी बोलून दाखवली आणि त्यांची ही मध्यरात्रीची पळापळच दाखवतीये की पाकिस्तान किती घाबरलाय। दुसरा पुरावा असा आहे की पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर बेपत्ता आहे। ज्या लष्कराच्या भरवशावर पाकिस्तान भारताला पोकळ धमक्या देतोय त्याच लष्कराचा प्रमुख आसिम मुनीर बेपत्ता आहे। भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं तो कुठे लपून बसलाय की गायब झालाय याची कोणालाही माहिती नाही। याच मुनीरनं पहलगाम हल्ल्याच्या 6 दिवस आधी भारत विरोधात गरळ ओकली होती आणि त्याचं कुटुंबीय आधीपासूनच परदेशात पळून गेलंय। तिसरा पुरावा हा की सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने शुकशुकाट आहे। एबीपी नेटवर्कची टीम 0 लाईनवर पोहोचली। आंतरराष्ट्रीय सीमेवरून बघितल्यास पाकिस्तानच्या बाजूने शुकशुकाट दिसून येतोय। भारताकडून कारवाईच्या भीतीचं सावट स्पष्ट दिसतंय। पाकिस्तानच्या मशिदीतून अजानचा आवाज सुद्धा ऐकू येत नाहीये। तर चौथा पुरावा हा आहे की नियंत्रण रेषेवरच्या 28 दहशतवादी छावण्यांमधली पळापळ समोर आली आहे। भारत सरकारच्या अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ जवळपास 28 दहशतवादी छावण्या आहेत। इथूनच काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी दहशतवाद्यांना पाठवलं जातं, पण आता या दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पाकिस्तानची पळापळ सुरू आहे। हाफिज सईद सारख्या दहशतवाद्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। तर पाचवा पुरावा असा आहे की भारताला संयम बाळगण्याचा सल्ला द्यावा अशी मागणी पाकच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांकडे केलेली आहे। मरियम नवाज सारखे नेते भारताला अणुबॉम्बची धमकी देत आहेत, पण त्याच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ मात्र मदतीसाठी जगभरातल्या नेत्यांकडे हात पसरवत आहेत। भारताला जबाबदारीने वागण्याचा आणि संयम बाळगण्याचा सल्ला द्यावा असं साकडं शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना घातलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।